तर ज्यांच्या घरी ईडी पाठवली त्यांना अमित शहा भेटले कसे असा सवाल जो आहे तो सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेला आहे। मुश्रीफांवर केलेले आरोप खोटे होते का, शहांनी सांगावा असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। ज्यांना तुम्ही दर्टी डजन म्हणायचे त्यांना हँडशेक का केलं असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। तर महायुतीचे सर्व प्रमुख नेते आले तर भेट घेण्यात गैर काय असं प्रवीण दरेकर यांनी म्हणत सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलेलं आहे। जींना मला प्रश्न विचारायचा की ज्या माणसाच्या घरी तुम्ही ईडी पाठवली, ज्या माणसावर तुम्ही ईडी आणि सीबीआयच्या केसेस केल्या, त्या माणसाला डर्टी डझन तुमचा पक्ष म्हणत होता, मग तुम्ही त्याला हँडशेक केलाच कसा? ती फाईल क्लिअर आहे का? मग भारतीय जनता पक्षाने आणि अमित शहानी क्लिअर चेक देऊन टीव्हीवर सांगितलं पाहिजे की हो, मी जो हसन मुश्रीफवर आरोप केला तो खोटा होता। एवढं तरी खरं बोलावं त्यांनी, पहिला मुद्दा। आणि हसन मुश्रीफांनीही त्यांना शेक हँड करताना आम्हाला सांगावं की हो, हे अमित शहा आहेत, त्यांनी माझी माफी मागितली आहे की माझ्या घरावर हल्ला केला, माझ्या नातवंडांना दूध दिलं नाही, माझी बायकोची अश्रूंची किंमत अमित शहानी आमच्या घरात येऊन फेडली, म्हणून मी त्यांना हँडशेक करतोय। आमचे महायुतीचे महत्त्वाचे सर्वोच्च नेते या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी भेटण्यात काय गैर आहे असं मला वाटत नाही। आणि कुठलेही आरोप, या आरोपाची सिद्धता झाल्यावर त्या ठिकाणी त्याच्यावर आपल्याला ताशेरे ओढता येतील। उलट आमच्या महायुतीत सुसंवाद असल्याचं यातनं एक चांगलं चित्र त्या ठिकाणी उभं राहते असं मानायला काय हरकत नाहीये। आता सुप्रिया सुळेंना राजकारण करण्यासाठी त्या ठिकाणी असेच विषय चघळायचे असतील, त्याला काही इलाज नाही।